अजयदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता दुःख आम्हीच करू का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय. लक्ष्मण हाकेंची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा असताना त्यामध्ये आता ट्विस्ट आला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. बारामतीत जाऊन निवडणुकीसंदर्भात सर्वच कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचं हाके यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांसोबत व्यापक बैठक घेऊन निवडणूक लढवायची का आणि कोणी लढवायची याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलेलं आहे. लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय, बारामतीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेलं अहिल्यादेवींचं नाव बदलण्याचा GR हे शासन काढू शकतं. आम्ही ते कधीही सहन करणार नाही. ओबीसींचे कोणतेच प्रश्न स्वर्गीय अजितदादा किंवा या सरकारने सोडवले नाहीत. आमची कोणतीही मागणी मान्य केली नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल किंवा हॉस्टेल असेल असे अनेक विषयांसाठी आम्ही झगडत होतो, मात्र त्याला न्याय कधीही मिळाला नाही. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचे मला शेकडो कॉल आहेत की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. खरं तर निवडणूक लढायची, कुणी लढायची, कसं काय हे मी बारामतीतल्या या आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांची एकदा विचारविनिमय बैठक घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून मी माझी भूमिका जाहीर करणार आहे. खरं तर आम्ही एक ओबीसी आंदोलक आहोत. आमचे प्रश्न आज सुटताना दिसून येत नाहीत. सत्ताधारी असोत, विरोधक असोत, त्यांच्या अजेंड्यावर कधी येताना दिसून येत नाहीत. आणि मी एक आंदोलक म्हणून या लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध करणं हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये जर एखादी निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठं? हे एक साधन असतं निवडणुका म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी. आणि जर पवार घराणं हे प्रोफेशनल राजकारण करत असेल तर आमच्यासारख्या आंदोलकांनी निवडणूक लढत काही प्रश्न जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी मला वाटतं निवडणुकी एवढी दुसरी कुठली चांगली संधी असू शकत नाही. म्हणून निवडणूक कोण लढणार किंवा कोण असणार उमेदवार ह्याचं हे आम्ही नंतर जाहीर करू. पण कार्यकर्त्यांचा आग्रह खूप आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. बारामतीतून वैद्यकीय महाविद्यालयांची नावं बदलली आहेत, त्याबद्दल काय सांगा? हे बघा, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं बारामती शहरामधील वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलेलं होतं. ते नाव तिथं असताना, त्याचे बोर्ड तिथं त्या इमारतीनं लागलेले असताना, GR तसा असताना, तिथल्या अहिल्यादेवी होळकरांचं नाव तिथं असताना सुद्धा त्या आस्थापनेला स्वर्गीय अजितदादा पवारांचं नाव देण्याचं GR पारित झालं आहे. म्हणजे मग त्या आस्थापनेनं त्यांना कळवलं का की इथं अहिल्यादेवी होळकरांचं नाव बदलून आपण इथं अजितदादा पवारांचं नाव द्यायचं? हे आम्हाला पटलेलं नाही. एकतर GR किंवा अहिल्यादेवींचं नाव देऊन 1 वर्ष झालं आहे. या प्रश्नावरती लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत. त्यातले काही कार्यकर्ते बोलले असतील, पण मला अगोदर कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करू द्या आणि मग आम्ही ठरवू पुढचे धोरण. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.